Good morning, everyone. So, today we will start with financial accounting. Uh, this is chapter number 3, liquidation of companies. सो आपण आधीच्या लेक्चरमध्ये लिक्विडेशन ऑफ कंपनीजची थिअरी देन त्याचे जे परफॉर्मास आहेत हे आपण लास्ट 2 लेक्चर्समध्ये बघितलेत. दिस इज अवर थर्ड लेक्चर फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज. In this lecture, we will discuss some highlighting points of this liquidation of companies chapter. या चॅप्टरमधले काही जे हायलाइटिंग पॉइंट्स आहेत, की जे थिअरीमध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत आज. सो लेट्स वी स्टार्ट. Some highlight points. First of all, liquidation refers to winding up. Liquidation of companies. लिक्विडेशनचं बेसिक मीनिंग किंवा लिक्विडेशनचं एक सिंपल मीनिंग म्हणजे काय आहे? दॅट इज वाइंडिंग अप. लिक्विडेशन मीन्स वाइंडिंग अप. इट रेफर्स टू वाइंडिंग अप म्हणजे इथे कंपनी जी आहे ही वाइंड अप केली जाते. लिक्विडेशन मीन्स वाइंडिंग अप. नेक्स्ट इज वाइंडिंग अप मे बी voluntary or compulsory. वाइंडिंग अप मे बी व्हॉलंटरी ऑर कंपल्सरी. आता हे जे वाइंडिंग अप आहे मीन्स लिक्विडेशन जे आहे हे व्हॉलंटरी असू शकतं किंवा कंपल्सरी असू शकतं. एखादी कंपनी लिक्विडेट झाली म्हणजे लगेच ती जी कंपनी आहे ही लॉस मेकिंग किंवा ती फ्रॉड आहे असाच अर्थ होत नाही. तर वाइंडिंग अप हे व्हॉलंटरी सुद्धा असू शकतं किंवा कंपल्सरी हे असू शकतं. ते फक्त कंपल्सरी किंवा फक्त व्हॉलंटरी नाहीये. इट मे बी व्हॉलंटरी ऑर कंपल्सरी. सो बेसिकली लिक्विडेशन मीन्स वाइंडिंग अप. कंपनी ही बंद केली जाते, कंपनी वाइंड अप केली जाते अँड दिस वाइंडिंग अप मे बी व्हॉलंटरी ऑर कंपल्सरी. The statement of affairs is prepared at the commencement of winding up. जेव्हा कंपनी ही वाइंड अप केली जाते तेव्हा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स जे आहेत हे प्रिपेअर केले जातात. आता यामध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये काय-काय येणार आहे, तर त्यामध्ये ॲसेट, लायबिलिटीज अँड शेअर होल्डर्स असं 3 पार्टमध्ये डिव्हिजन केलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ 3 डिव्हिजन्स दॅट इज ॲसेट्स, लायबिलिटीज अँड शेअर होल्डर. त्या कंपनीचे ॲसेट किती आहेत, त्या कंपनीच्या लायबिलिटीज किती आहेत, शेअर होल्डर्सचे शेअर किती आहेत आणि त्यांना डिव्हिडंड किती पे करायचं आहे. हे सगळे स्टेटमेंट्स जे आहेत हे इथे प्रिपेअर केले जातात ॲट द टाईम ऑफ वाइंडिंग अप ऑफ company. Commencement of winding up. Next, liquidator's final statement of account is prepared at the in the form of receipt and payment account. आता जेव्हा कंपनी ही वाइंड अप केली जाते तर लिक्विडेटर्स जे फायनल स्टेटमेंट आपल्याला बनवायचं आहे, फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट हे कोणत्या फॉर्ममध्ये प्रिपेअर करायचं तर रिसिट अँड पेमेंट फॉर्ममध्ये आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. मीन्स रिसिट अँड पेमेंट या फॉर्ममध्ये का प्रिपेअर केलं जाईल तर कंपनीचे त्या बिझनेसचे काय काय रिसिप्ट्स आहेत हे आपल्याला इथे इझिली फाइंड आउट होणार आहे आणि त्या कंपनीला किती अमाऊंट पे करायचे आहेत, कंपनी किती अमाऊंट पेएबल आहे, तिला पेमेंट किती करायचंय हे इझिली फाइंड आउट करण्यासाठी इथे रिसिट अँड पेमेंट फॉर्ममध्ये जे फायनल स्टेटमेंट आहे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट हे प्रिपेअर केलं जातं. So this liquidator's final statement of accounts is prepared in the form of receipt and payment account. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता इथे कंपनी लिक्विडेट करण्यासाठी लिक्विडेटर इसेन्शियल आहे. सो लिक्विडेटर्स रेम्युनरेशन जो लिक्विडेटर आहे तर त्याला सुद्धा आपल्याला रेम्युनरेशन जे आहे हे पे करावं लागणार आहे. सो लिक्विडेटर्स रेम्युनरेशन इज पेड ॲज अ लम्प सम फीज ऑर percentage of asset released or percentage of payment to creditors or shareholders. आता हे जे लिक्विडेटर्सचं रेम्युनरेशन आहे हे लमसम फीज मध्ये पे केलं जाईल किंवा or the percentage of asset realized and percentage of payment to creditors or shareholders. Winding up by NCLT. NCLT means National NCLT means National Company Law Tribunal.
So winding up by NCLT is called as a compulsory winding up. आता जे NCLT कडून त्यांच्या ऑर्डरनुसार जर वाइंडिंग अप करायचं असेल then it is said as a compulsory winding up. The petition for winding up is presented by creditor, contributory and company. आता जर एखादी कंपनी ही तिचं वाइंडिंग अप करण्यासाठी पिटिशन कोण फाईल करू शकतं? तर क्रेडिटर्स जे आहेत हे पिटिशन फाईल करू शकतात. देन कॉन्ट्रिब्युटरी अँड कंपनी. सो हे जे क्रेडिटर, कॉन्ट्रिब्युटरी अँड कंपनी जे आहेत, हे एखादी कंपनी ती कंपनी वाइंड अप करण्यासाठी पिटिशन फाईल करू शकतात. अँड NCLT कडून जर वाइंडिंग अप केलं गेलं एखाद्या कंपनीचं, देन इट इज कॉल्ड ॲज अ कंपल्सरी वाइंडिंग अप. नेक्स्ट इज इक्विटी शेअरहोल्डर्स आर लास्ट क्लेमंट. कंपनीचं वाइंडिंग अप केल्यानंतर ज्या काही लायबिलिटीज आहेत ह्या पे केल्या जातात अँड देन इक्विटी शेअर होल्डर्स जे आहेत यांना यांची जी काही अमाउंट किंवा यांचा जो काही क्लेम आहे, इक्विटी शेअर होल्डर्स आर लास्ट क्लेमंट. Liquidator's statement is prepared under section 156. तर लिक्विडेटर्स जे फायनल स्टेटमेंट बनवलं जातं इट प्रिपेअर्ड अंडर सेक्शन 156. सो हे काही हायलायटिंग पॉइंट्स आहेत या चॅप्टर मधले. आपण अजून काही पुढचे पॉइंट्स आहेत हे बघूया. सो कंपल्सरी वाइंडिंग अप टेक्स प्लेस इफ. आता हे कंपल्सरी वाइंडिंग अप जे आहे, कंपल्सरी वाइंडिंग अप हे केव्हा केलं जातं? वाइंडिंग अप बाय NCLT मीन्स नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांच्याकडून जेव्हा वाइंडिंग अप एखाद्या कंपनीचं केलं जातं तेव्हा त्याला कंपल्सरी वाइंडिंग अप असं म्हटलं जातं. आता हे कंपल्सरी वाइंडिंग अप हे केव्हा केलं जाईल किंवा कोणत्या सिच्युएशन मध्ये होईल? इफ स्पेशल रिझोल्युशन इज पास्ड बाय कंपनी. जर त्या कंपनीने स्पेशल रिझोल्युशन हे पास केलं असेल देन कंपल्सरी वाइंडिंग अप इज टेक्स प्लेस. Then the company does not commence business within 1 year of its incorporation. सेकंड सिच्युएशन आहे की जेव्हा कंपनीला इन्कॉर्पोरेशन मिळतं तर तेव्हा त्यानंतर इन्कॉर्पोरेशन मिळाल्याच्या विदिन 1 इयर इन्कॉर्पोरेशन मिळून झाल्यावर 1 इयरच्या टाइम पिरियडमध्ये जर कंपनीने कोणताही बिझनेस तो जो बिझनेस आहे हा स्टार्ट केला नसेल, काही ट्रान्झॅक्शन केले नसतील, देन it should be compulsory winding up. Then the company is unable to pay its debt. किंवा अशी सुद्धा सिच्युएशन आहे की यामध्ये जर कंपनीच्या ज्या काही डेब्ट्स आहेत, कंपनीचे जे काही लोन्स आहेत, हे कंपनीला पे करता आले नाहीत. इफ द कंपनी इज अनेबल टू पे द डेब्ट्स देन कंपल्सरी वाइंडिंग अप इज टेक्स प्लेस. सो कंपल्सरी वाइंडिंग अप हे केव्हा केलं जाईल? तर ह्या 3 सिच्युएशन्स दिलेल्या आहेत. एकतर कंपनीने जर स्पेशल रिझोल्युशन पास केलं असेल, देन ती कंपनी वाइंडिंग अप कंपल्सरी तिचं होऊ शकतं. सेकंड सिच्युएशन, the company does not commence business within 1 year of its incorporation. जेव्हा कंपनीला इन्कॉर्पोरेशन मिळतंय, सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, त्यानंतरच्या 1 इयरच्या टाइम पिरियडमध्ये जर कंपनीने काही बिझनेसच स्टार्ट केला नसेल, काही ट्रान्झॅक्शन्स केले नसतील, त्यांचा जो काही बिझनेस आहे याला स्टार्टच केलं नसेल, सुरुवात झाली नसेल, देन कंपल्सरी वाइंडिंग अप होऊ शकतं. देन द कंपनी इज अनेबल टू पे द डेब्ट्स इफ. जर कंपनीच्या काही डेब्ट्स असतील, कंपनीची काही देणी असतील, काही लोन्स असतील, तर आणि ते कंपनी पे करू शकत नाहीये किंवा कंपनी ला पे करता आले नाहीयेत. इफ कंपनी इज अनेबल टू पे दिस टाइप ऑफ डेब्ट्स, देन कंपल्सरी वाइंडिंग अप इज टेक्स प्लेस. नेक्स्ट पॉइंट्स आर इन द केस ऑफ कंपल्सरी वाइंडिंग अप. आता वाइंडिंग अपची जे केस आहे हे आपण पुढे बघतोय. इन केस ऑफ कंपल्सरी वाइंडिंग अप, ऑफिशियल लिक्विडेटर इज अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. जेव्हा कंपनीचं कंपल्सरी वाइंडिंग अप हे होत असतं किंवा ते केलं जातं तेव्हा ऑफिशियल लिक्विडेटर हा अपॉइंट केला जातो आणि हा ऑफिशियल लिक्विडेटर कोण अपॉइंट करतो? तर सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिशियल लिक्विडेटर अपॉइंट करतात फॉर द पर्पज ऑफ कंपल्सरी वाइंडिंग अप ऑफ कंपनी. So in the case of compulsory winding up, the official liquidator is appointed by the central government. Next is, in case of members voluntary winding up, the liquidator is appointed the company in general meeting.
आता सेकंड केस, इन केस ऑफ व्हॉलंटरी वाइंडिंग अप. कंपनीचं व्हॉलंटरी सुद्धा वाइंडिंग अप केलं जातं. सो वाइंडिंग अप करण्याच्या 2 टाइप्स आहेत. एक तर कंपल्सरी वाइंडिंग अप केलं जाईल किंवा व्हॉलंटरी वाइंडिंग अप होऊ शकतं. सो मे बी कंपल्सरी ऑर मे बी व्हॉलंटरी. जेव्हा व्हॉलंटरी वाइंडिंग अपची केस असेल, इन केस ऑफ व्हॉलंटरी वाइंडिंग अप, द लिक्विडेटर इज अपॉइंटेड बाय द कंपनी इन जनरल मीटिंग. जेव्हा कंपनी व्हॉलंटरी वाइंडिंग अप होत असतं, तर तेव्हा ती कंपनी त्यांच्या जनरल मीटिंगमध्ये लिक्विडेटर जो आहे हा अपॉइंट करते फॉर द पर्पज ऑफ व्हॉलंटरी वाइंडिंग अप ऑफ कंपनी. नेक्स्ट, इन केस ऑफ कंपल्सरी वाइंडिंग अप, स्टेटमेंट्स ऑफ अफेअर इज सेंड टू द ऑफिशियल लिक्विडेटर. जेव्हा कंपल्सरी वाइंडिंग अप होत असतं कंपनीचं, तेव्हा जे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहेत, हे ऑफिशियल लिक्विडेटरला सेंड केले जातात. बिकॉज हा जो ऑफिशियल लिक्विडेटर आहे, हा कंपनीचं त्या वाइंडिंग अप करणार आहे. सो कंपनीचे जे काही स्टेटमेंट्स आहेत, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, इट विल बी सेंड टू द ऑफिशियल लिक्विडेटर फॉर द पर्पज ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनी. Next is deficiency or surplus account is prepared as per list H. आता लिक्विडेशन ऑफ कंपनीजमध्ये डिफिशियन्सी और सरप्लस अकाउंट सुद्धा आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. आता हे प्रिपेअर करण्यासाठी कोणत्या लिस्टच्या अकॉर्डिंगली हे प्रिपेअर केलं जाईल, तर डिफिशियन्सी और सरप्लस अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲज पर लिस्ट एच. सो यातले काही हे हायलाइटिंग पॉइंट्स आहेत की कंपनीचा लिक्विडेटर हा जेव्हा कंपल्सरी वाइंडिंग अप होत असेल कंपनीचं, तेव्हा जो ऑफिशियल लिक्विडेटर आहे हा अपॉइंट करावा लागतो. आणि हा जो ऑफिशियल लिक्विडेटर आहे हा कोण अपॉइंट करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट. देन इन केस ऑफ व्हॉलंटरी वाइंडिंग अप, जर कंपनीचं व्हॉलंटरी वाइंडिंग अप होत असेल, तर अशा वेळेला त्या कंपनीच्या जनरल मीटिंगमध्ये त्यांचा जो कोणी लिक्विडेटर आहे हा अपॉइंट केला जातो. देन in case of compulsory winding up, the statement of affair is sent to the official liquidator. जेव्हा कंपल्सरी वाइंडिंग अप होत असतं कंपनीचं, तर तेव्हा जो ऑफिशियल लिक्विडेटर आहे त्याच्याकडे कंपनीचे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स जे आहेत हे सेंड केले जातात. सो दीज आर सम हायलाइटिंग पॉइंट्स ऑफ लिक्विडेशन ऑफ कंपनीज. सो आपण या चॅप्टर मधले काही हायलाइटिंग पॉइंट्स बघितलेले आहेत आणि हा चॅप्टर जो आहे हा इथे संपलेला आहे. जे थिअरी पॉइंट्स आहेत किंवा जे प्रोफॉर्माज आहेत, हे पार्ट 1 अँड पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये जे आहेत हे एक्सप्लेन केलेत.